शहरामध्ये रक्ताची कमतरता भासत असल्याने सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन माधुरी जाधव फाउंडेशन यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। यावेळी शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केले। या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मेघा भंडारी, डॉक्टर सुखीर्थ भंडारी, पीके क्वार्टरचे अध्यक्ष श्रीकांत साके, महांतेश कडलगी, टेक्निशियन अभिषेक, आकाश हलगेकर हे उपस्थित होते। प्रमुख पाहुण्यांचा शाल आणि पुष्प देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी डॉक्टर मेघा भंडारी यांनी रक्ताची कमतरता कोणत्या वेळी भासते आणि रक्तदान का करावे याची माहिती सांगितली। आज माधुरी जाधव फाउंडेशन आणि सिटी ब्लड सेंटर यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे। 14 जून हा जागतिक रक्तदान दिवस म्हणून साजरा केला जातो। रक्तदानाचं महत्त्व म्हणजे काय? आता खूप ठिकाणी ॲक्सिडेंट होत असतात किंवा कॅन्सरसारख्या ठिकाणी रक्ताची गरज असते। त्यावेळेला पेशंटला वेळच्या वेळी जर रक्त उपलब्ध नाही झालं तर त्याच्या जीवावर बेतू शकतं। त्यामुळे रक्तदान केल्यामुळे आपण एका माणसाचा जीव वाचवू शकतो। आणि जेव्हा एक व्यक्ती रक्तदान करते त्यावेळेस त्यातले 3 घटक वेगवेगळे करून आपण 3 वेगवेगळ्या पेशंटला जीव वाचवू शकतो। रक्तातून लाल पेशी, प्लाझ्मा आणि प्लेटलेट्स हे 3 वेगवेगळे भाग करून 3 वेगवेगळ्या गरज असलेल्या पेशंटला त्याचं रक्तदान दिल्यामुळे आपण जीव वाचवू शकतो। आणि आपण फक्त एकाच व्यक्तीचा जीव वाचवत नाही तर आपण त्याच्या कुटुंबाचं जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचवू शकतो। आणि हे आनंद फार मोठा आहे। जेव्हा आपण दान करतो तेव्हा आपण फक्त एका व्यक्तीलाच दान देत असतो, पण रक्तदान केल्यामुळे आपण पूर्ण कुटुंबाचंच त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवू शकतो। आणि तसंच दान केल्यामुळे आपल्याला स्वतःला देखील फायदा होत असतो। आपलं ज्यांनी रक्तदान केलेलं आहे त्यांना त्यांच्या आरोग्यावरती चांगला परिणाम होतो। त्यांच्या रक्तामध्ये परत नवीन पेशी निर्माण होत असतात। त्याच्यामुळे त्याच्यातील हृदयाचा धोका कमी होत असतो किंवा मेंदूचा धोका कमी होत असतो। अशा प्रकारे आपण रक्तदान केल्यामुळे ज्यांनी रक्तदान केले आहे त्यांनासुद्धा फायदा होतो। आणि खूपशा लोकांना अशी भीती असते की रक्तदान केल्यामुळे आम्हाला काही आजार होईल का, पण तसं काही घाबरण्याची गरज नाही आहे। कारण ह्या ठिकाणी खूप म्हणजे हे केलं उपाययोजना केलेल्या असतात। स्टरलाइज सगळं वापरलेलं असतं, डिस्पोजेबल निडल्स, सिरिंजेस वापरलेले असतात। त्यामुळे कोणीही रक्तदान करताना अशी भीती बाळगण्याची गरज नाही आहे की आम्हाला ह्याच्यातून काही होईल का। आणि माधुरी जाधव फाउंडेशन यांच्या वतीने वेळोवेळी सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात, तर त्यांना ह्याच्यापुढे देखील त्यांनी भविष्यात असेच चांगले उपक्रम करावे असं त्यांना शुभेच्छा देते। आणि या रक्तदान शिबिरासाठी सिटी ब्लड सेंटर यांचे सहकार्य लाभले। माधुरी जाधव यांनी रक्तदान केलेल्या दानशूर व्यक्तींचे आभार मानले। या शिबिराकरिता विनय पाटील, आरती निपाणेकर, गिरिजा मैत्री, मनीषा देसाई, अनिल कडोलकर, पवन वाडकर, प्रदीप कडोलकर, शुभम दळवी यांनी परिश्रम घेतले। महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव।